क्रिकेट संपलेला आहे आणि आता इंग्लंडहून मी अमेरिकेला आलेलो आहे. पहिला जो स्टॉप आहे तो बॉस्टनला आहे आणि बॉस्टनचं माझं वेगळं नातं आहे. कारण जसं पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं तसं अमेरिकेतलं विद्येचं माहेरघर हे बॉस्टन आहे. हार्वर्ड आणि MIT या दोन मोठ्या युनिव्हर्सिटीज या इथं आहेत. त्यामुळे आज हार्वर्ड आणि MITची सफर करायची आहे. हे जे स्टेशन आहे हे हार्वर्ड स्टेशन आहे. त्यामुळे आता हार्वर्डला जायचं. चला. हा आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीतला जॉन हार्वर्ड यांचा पुतळा. स्टुडंट्स इथं जमलेत आणि सगळेजण त्यांच्या पायाला जणू काही हात लावून नमस्कार करतात. म्हणून या पुतळ्याचा शू हा चकाकताना दिसतोय. हार्वर्डमध्ये मला माझा लोकल मित्र अजय घेऊन आला आहे. अजय, हाय अजय. नमस्कार सुनंदर. तू तर इथे शिकायला सुद्धा होतास. काय खासियत सांगशील हार्वर्डचं? एवढे खासियत काय? कुठल्याही विद्यापीठाची खासियत म्हणजे त्या विद्यापीठामध्ये असलेला ज्ञानाचा संचय आणि तो संचय असतो लायब्ररीमध्ये. तुला काय वाटतं की हार्वर्ड विद्यापीठाच्या किती लायब्ररीज असू शकतील? 5, 6, 10? तुला कल्पना करता येणार नाही. 100च्या वर हार्वर्ड विद्यापीठाच्या लायब्ररी बॉस्टन विभागामध्ये आहे. आणि त्या कित्येक लायब्ररीजमध्ये काही लायब्ररीज अशा आहेत की त्याच्यामध्ये दुर्मिळ हस्तलिखितं किंवा फोटो आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना जायला प्रवेशही नसतो. तुम्ही स्टुडंट असला तरी परवानगी घ्यावी लागते. पण या सगळ्या लायब्ररीमधली सगळ्यात मोठी जी लायब्ररी आहे तिचं नाव आहे वाइडनर लायब्ररी. आणि त्या लायब्ररीच्या समोर आता उभं आहोत. जगातले कितीतरी थोर शास्त्रज्ञ, स्कॉलर्स आणि वेगवेगळे तज्ज्ञ याच्यातून गेलेले आहेत. आणि त्यामुळे या लायब्ररीच्या समोर असं उभं राहताना आपल्याला खूप भरावून गेल्यासारखं वाटतं. हार्वर्डमध्ये कॅम्पस इतका मोठा आहे की एका गेटमधनं दुसऱ्या गेटमध्ये जायलासुद्धा 10-20 मिनटाचा वॉक करायला लागतो. जशा विटांच्या जुन्या इमारती प्रिझर्व केल्या आहेत तसं सायन्स सेक्शन हा मात्र या मॉडर्न बिल्डिंगमध्ये. अजय, काय प्रकार आहे हा? जिंगा नावाचा खेळ आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळे ठोकळे एकावरती बॅलन्स केलेले असतात आणि कौशल्य आहे की तुम्ही त्यातला एकच ठोकळा काढायचा आणि तो वरती ठेवायचा आणि ती सगळी जी उतरंड आहे ती पडू द्यायची नाही. वय आता 53 झालं आहे. शिक्षण संपवून 87 साल म्हणजे जवळजवळ 30 वर्ष झाली आहेत. परंतु हार्वर्डला येऊन असं वाटतं कुठला तरी कोर्स इथं करावा, विद्यार्थी बनावं, इथं शिकावं. हा परिसरच भारावून टाकणार आहे. सुनंदन लेले, हार्वर्ड कॅम्पस, बॉस्टन.